तुळजाभवानी मंदिराच्या विकासाला किंवा जीर्णोद्धाराला माझा विरोध नाही, पण देवीच्या गाभाऱ्याला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर त्याला तीव्र विरोध केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला। मंगळवारी ते तुळजापूर येथे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी आले होते। दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मंदिराच्या गाभाऱ्याचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व अधोरेखित केले। विकास कामे झाली पाहिजे, पण गाभाऱ्याचे मूळ स्वरूप अबाधित राहिले पाहिजे, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले। माझा विकासाला कधी विरोध नाही, असणारही नाही, पण जे ऐतिहासिक संदर्भ असलेली दगड आहेत ती दगड नाही आहेत, तो महाराष्ट्राचा बोलका इतिहास आहे। ज्या दगडांनी शिवाजी महाराजांना बघितलं, ज्या दगडांनी अहिल्याबाई होळकरांना बघितलं, ज्या दगडांनी निंबाळकरांना बघितलं, त्या दगडांना हलवणारे हे कोण राजे? ज्या दरवाजातनं शिवाजी महाराज आले, ज्या पायऱ्यांवरनं ते खाली उतरले, वरती गेले, त्या पायऱ्या काढून टाकायच्या, हे आम्हाला मान्यच नाही। उद्या म्हणते रायगड हलवा, रायगडला भेजा गेल्या, रायगड तोडून टाका, नवीन रायगड बांधा, नाही चालत असं। तिथे श्रद्धा आहे आमची। साहेब, करण्यामागा उद्देश काय वाटतो तुम्हाला? आता भूमिका काय असणार? आम्ही या मंदिराच्या बांधकामाला, सौंदर्यीकरणाला आमचा विरोध नाही, आजूबाजूचा करा, काय 2000, 3000, 4000 कोटी रुपये आणा, पण स्थानिकांचा विरोध आहे। स्थानिक जनभावना भयंकर आहे, त्याच्या विरोधात त्या उफाळून वरती आल्या आहेत। मला काय स्वप्नात देवी नाही आली, मला इथल्या स्थानिक पुजाऱ्यांचेही फोन आले की साहेब आपण मी यांना विचारून भूमिका घेतलेली नाही, मी एकाही पुजाऱ्याशी बोललेलो नाही, मी स्वतःहून भूमिका घेतली।